फॉर्मॅट मध्ये फ्रेश लॉटला होते सुरुवात. कासगाव संघ इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना दिसून येईल. मजा येणार मॅच मध्ये. क्रीडांगण बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांचा खास करून साक्षीदार राहिलेला. ज्या प्रमाणच्या मॅचेस या क्रीडांगणावरती, या क्रीडांगणाने बरेचसे मोठमोठे खेळाडू दिलेले, त्या मोठमोठ्या खेळाडूंना चांगली ओळख दिलेली. मॅच सुरू होते आजच्या दिवसामधील फ्रेश. महापोली बनाम कासगाव या दोन टीम मध्ये महत्वपूर्ण लढाई. दोन्ही टीमला आपण देऊयात आयोजकांच्या वतीने शुभेच्छा. दोन्ही टीम आपल्याला हार्दिक अशा शुभेच्छा आम्ही देत आहोत. एक चांगला प्रामाणिक खेळ आपल्या वतीने आम्हाला पाहायला मिळेल हीच आशा आपण दोन्ही टीमच्या वतीने करत आहोत. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. वळत कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात आवाज राहुल चव्हाण सर यांचा. धन्यवाद. थँक्यू. अंपायर सिग्नल गेम ऑन. 3 ओव्हर आपण त्यासाठी करतो, याची नोंद घ्यायची. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉल. श्री गणेश कासगाव बनाम महापुली ब या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगताना दिसते. आणि पहिला बॉल राहिला इथून आपण पाहतोय गोलंदाजाच्या नाबावरती. षटक क्रमांक 1 बॉल ट्रॅकवरती गोलंदाज दाखल होतोय. बाबू खान दाखल झालेत आणि हा सलगचा दुसरा डॉट. 5 ओव्हरची मॅच आहे. सिकंदर स्पोर्ट्स महापोली ब. 7:56 पहिला बॉल पडलाय, याची आपण नोंद घ्यायची. फुल टॉस बॉल. अंपायर सिग्नल नो बॉल. 1+1 2 धाबे इथे मिळतील. शांत आणि संयमी सुरुवात टीम श्री गणेश कासगावच्या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. वन प्लस वन 2 धाबा इथे मिळतील आणि धावफलक आता पुढे सरकतोय. अकाउंट ओपन होते एक्स्ट्रा. या मॅचमध्ये 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. बाबू खान बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय. पहिले 2 डॉट आल्यानंतर आपण पाहतो एक्स्ट्रा स्वरूपात 2 धाबा इथे बहाल केल्या. स्विंग अँड बेस टप्पा पडला, बोट विकवली, फिंगर रोल केली आणि अखेर बॉल निघून चालला सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती होत असताना एक नो बॉल, त्यावरती फ्री हिट. राज लहानीला इथून संधी होती खरं तर मोठा स्ट्रोक खेळायची, परंतु संपर्क नाहीये, त्यामुळे डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ संपलाय. 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. टॉस तिथे जिंकला होता टीम श्री गणेश कासगावनं आणि नेहमीप्रमाणे त्याचा पारंपरिक निर्णय आपण पाहिला. बॅटिंग करायचा निर्णय त्यांनी घेतला आणि या मॅचमध्ये आता इन्व्हाइट केलं क्षेत्ररक्षण करण्यासाठी टीम सिकंदर स्पोर्ट्स महापोली या संघाला देखील. भिवंडी तालुक्यातील संघ दाखल झाला, तर त्यांच्या विरोधात याच आपल्या बदलापूर वागणीचा एक ताकदवर संघ मात्रावरती खेळतोय श्री गणेश कासगाव. म्हटलं की नो डाऊट करण लहाने, समीर राऊत, हनुमंत टेंबे याचा संघ तुम्हाला मात्रावरती खेळतो या मॅचमध्ये. आणि 1 मोर डॉट बॉल. बॉल यार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा थर्डमॅनचा खेळाडूनं केलंय तरी काय. या मॅचमध्ये आपण पाहतोय तेलही गेलं, तुपही गेलं, हाती आलं धोपाटणं. टीम श्री गणेश कासगाव टीमचा खुकार खिलाडी, ज्याची ओळख आहे राज लहाने ला जीवन देते. जर पुढे सरकला असता, झेल टिपला असता तर कदाचित विकेट बाळली असती, परंतु इथे आपण पाहतोय जरी आणि तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. बॅटची कडा घेतल्यानंतर आपण पाहतोय बॉल सुसाट निघालाय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबा. हा चौकार आला आणि चौकारच्या साथीनं धावफलक 6. टीमची टोटल स्कोर बरोबर तुम्हाला बाल मिळेल. झेल सुटल्यानंतर आपण पाहतो या 4 धाबा इथे मिळाल्यात. बाबू खान दाखल होते बरोबर ट्रॅकवरती. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न नाही जमलं. बॅट आणि बॉलचा प्रॉपर कनेक्शन नव्हता, त्यामुळे तुम्ही पाहताय पुन्हा एकदा डॉट बॉल ची समाप्ती होत असताना पहिला ओव्हरचा खेळ संपला. मॅन्डेटरी पॉवर प्ले जिथे धाबा एकपटे जातात खोऱ्यानं, तिथे आपण पाहतोय पूर्णपणे शांत क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. संत वाती इंद्रायणी अशी सुरुवात म्हणावी लागेल टीम कासगावची. या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरच्या अंती 6 धाबा धावफलकावरती विदाउट लॉस.
अन्सारी हा गोलंदाज तुम्हाला पान मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती दाखवला होतो या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना दोन्ही संघाचं कौतुक व्हायला हवं. आज महापुरी संघ जबरदस्त 6 वाजता या क्रीडांगणावरती दाखल झालाय. ड्राईव्ह केला ऑन साईडला. फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकतो. एक चिके सिंगल. भावेश लहाने आणि राज लहाने ही जोडी तुम्हाला मैदानावरती पार बीतते आणि अखेर एक चिके सिंगल. 7 बॉलचा खेळ संपलाय आणि 7 बॉलमध्ये 7च धाबा फलकावरती जोडल्या जातील या मॅचमध्ये. त्यामुळे आपण पाहतोय आतापर्यंत शांत सुरुवात टीम कासगावची या मॅचमध्ये म्हणावी लागेल. 50-55 धाबा जरी बनल्या ना 5 ओव्हरमध्ये, तर कासगाव संघ एक ताकदवर संघ आहे. गोविंदाची अटॅक त्यांचा भरपूर चांगला आहे. त्यामुळे या मॅचमध्ये अद्याप आपण पाहतोय धावफलक 7 या आकड्यावरती पोहोचले. बरोबर तयार. फुल टॉस टर्न केलाय ऑन साईडला. फाईन लेगला निघालाय बॉल. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय डीप मध्ये. लॉंग लेग वरून पोहोचलाय बॉल वरती. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न आणि आता या 2 धाबा ते बीतील. त्यामुळे टीमची टोटल आता या 2 धाब्याच्या साथीनं 9 या आकड्यावरती पोहोचत असताना अप्रतिम सुरुवात महापोली संघाची या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तितकीच चांगली सुरुवात आतापर्यंत मिळाली नाहीये टीम कासगावला या मॅचमध्ये. अद्याप आपण पाहतोय जबरदस्त 8 बॉलचा खेळ संपलाय. 9 धाबा फलकावरती जोडले गेल्यात. या मॅचमध्ये छत्रपती चषक दमदार आयोजन आणि दमदार नियोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. फुल टॉस प्रॉपर बॅटवरती नाहीये. स्क्वेअर लेगला बॉल निघालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. मिळेल ती एक चिक्की सिंगल आणि सिंगल वरती थांबावं लागतंय. टीमची टोटल 10 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. जबरदस्त आपण पाहतो इथून 3 बॉलचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक तुम्हाला पाहायला मिळेल आणि टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 10 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. सो मच गणेश. आणि इथे घडले काय तर पाहावं लागेल. व्हाईट बॉल. चला गणेश सलग गणेश आमच्या सोबत आज तिसऱ्या रात्रीमध्ये जोडले गेलेत. त्यामुळे होत आहे. रिव्ह्यू घेतलाय. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. त्यामुळे आपण चेक करतोय नक्की घडले का. सरपंचाचा जो निर्णय आहे त्यावरतीच आपल्याला ठाम राहावं लागेल. त्यामुळे महापुरी टीम तुमचा देखील रिव्ह्यू आता गमावला नाही आहे. तुम्ही पुन्हा एकदा रिव्ह्यू घेऊ शकता. कारण जो आपला स्क्वेअर लेगचा कॅमेरा आहे तिथे किपर विकेट किपर मध्ये येतोय. मेन कॅमेऱ्यामधून विकेट किपर मध्ये येतोय. कारण एक कॅमेरा आपला बंद आहे. त्यामुळे ही माहिती पोहोचवतोय. त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करू. बढतो यार. हाफ ट्रॅकर बॉल पुल केलाय. बॉलला गुल केलाय. डीप बॅकवर्ड स्कोर लाईक बाउंड्री लाईनच्या पलीकडे. भावेश लहानेचा पहिला बार षटकार. फुल टॉस. मेजवानी होती दोन्ही हाताने स्वीकारली. आक्रमणाला सुरुवात. बॉल सलगता दुसरा बाउंड्री लाईनच्या बाहेर. लहानेच्या बॅटमधून मोठा स्ट्रोक षटकार.
पाहतोय आता एक डॉट बॉल आलाय. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना 23 धाबा धाव फलकावरती जोडल्या जातील. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची टोटल आपण पाहतोय 23 धाबा. 17 धाबा आतापर्यंत इथे वसूल करत असताना संघ तुम्ही पाहताय महापोली. आशिक अन्सारीला आपण पाहिलं 2 षटकार सलग बाबेशच्या बॅटमधून आपण पाहिले, त्यामुळे 23 धाबा धाव फलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय, त्यामुळे आता सर्कलची पाबंदी संसारबंदी पूर्णपणे हटवून लावली या मॅचमध्ये. आणि ओव्हर नंबर 3 मध्ये आता कोणता गोलंदाज दाखल होईल. टॉस जिंकून आम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, हे बरोबर आहे ते त्यांनी दाखवून दिले. कारण पहिल्या ओव्हरमध्ये जरी 6 आल्या ना, तर आता या दुसऱ्या ओव्हरमध्ये जवळपास 17 धाबा बाबेश इथून वसूल करतो या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 3 महारुख भाबे हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. कारण भिवंडी म्हटलं की नो डाऊट आमचे साथी समालोचक सिद्दीक भाबे बडगा विभागातून ते देखील बिलॉंग करतात आणि त्यांचे आवाज आपण सातत्याने भिवंडी विभागामध्ये ऐकत असतो. आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती महारुख भाबे दाखवले होते या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 3 समोर राज. शांत आहे राज लहानला तुम्ही पाहता या मॅचमध्ये अद्याप शांत खेळ त्याचा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. बरोबर तयार. पहिला बॉल खेत लावून साईडला फटका फसलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक जवळपास 4 खेळाडू पोहोचतील, परंतु इथे कॅच ड्रॉप. आणि अखेर धाबा किती मिळतील पाहावं लागेल. 2 तर एकवटल्या, आता तिसरीचा प्रयत्न, चौथीचा प्रयत्न होतोय. आणि अखेर या 4 धाबा इथे वेगाने एकवटल्या जातील. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय हरडीच्या वेगानं आणि चित्त्याच्या चपळाईनं या 4 धाबा एकवटल्या जातील. 4 खेळाडू बॉलवरती आले जरूर, परंतु म्हटलं जातं ना सारा गाव मामाचा पण एकही नाही कामाचा. कारण 4ही खेळाडूंना आपण पाहतोय ते झेल तर सोडला आणि 4 धावा देखील खर्च केल्या. त्यामुळे तुम्ही पाहतोय धावफलक आता वेगाने प्राप्त होतोय. टीमची टोटल स्कोरवरती 27 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. महापुली ब विरोधात तुम्ही पाहताय श्री गणेश कासगाव. या मॅचमध्ये तुम्हाला पारमेल खेळत असताना अप्रतिम खेळ या मॅचमध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत कासगाव टीमचा राहिला आहे. बरोबर तयार महारुख. पुढचा बॉल टर्न केलाय, पुन्हा एकदा ऑन साईडला स्कोर लेगला निघाला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक 2 प्रयत्न करतील. अखेर दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न थ्रो खराब. आणि या 2 धाबा माहिती आहे टीम कासगावला चौकार षटकार मारूनच आपण धाबा इथे टोटल मोठी करू शकत नाही, तर सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यायला हवं. आणि ते चित्र तुम्हाला पार मिळेल. पुन्हा एकदा या 2 धाबे ते एकपट जातील आणि आता त्याच 2 धाब्याच्या साथीनं धावफलक 29 टीमची टोटल स्कोर वरती तुम्हाला पार मिळते. धावफलक 29 या आकड्यावरती पार मिळेल. दोन्ही खेळाडू पाण्याची गरज असेल भावेश तर पाणी घेऊ शकता, कारण धाबा धावूनच भरपूर एक पडल्यात. षटकातील काही चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती असताना अजूनही मैदानाच्या मध्ये कासगावची ओळख करण लहाने मैदानाच्या मध्ये येणं बाकी आहे. बरोबर यार. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता, कदाचित अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर लाईन खराब, त्यामुळे पंच घोषित करतायत 1 फॉर दी ओव्हर चा इशारा आता पंचाचा पोहोचतो. या मॅचमध्ये विवेक गायकवाड सरांना तुम्ही पाहता त्याच्या साथीनं DK सर आणि तिसरे आमचे योगी सर या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत, त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला अप्रतिम साथ तिन्ही पंचाची लागली या स्पर्धेमध्ये. बरं यार. पुन्हा एकदा तोच चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस लाईन चांगली होती. परफ्यूम डिलिव्हरी आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा ते बहाल केली. सुगंध दरवळला असेल मी म्हणेन बॅटर राजच्या देखील नाकामध्ये, कारण टप्पा पडल्यानंतर थोडंसं बॉलने बाउन्स घेतला, परंतु लाईन खराब. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आता प्रॉपर टाकला. या मॅचमध्ये तुम्ही पाहता वेगासोबत अचूक टप्पा आणि टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम होतो हे चित्र आपण पाहिले, त्यामुळे इथून डॉट बॉल. महारुख भाबे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले. 31 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. कासगाव संघ मैदानाच्या मध्ये खेळतो आणि कासगाव म्हटलं की नो डाऊट नेहमीच संघाला भरपूर मोठे सहकार्य असतं. आमचे सचिन दादा टेंबे यांचा घरचा संघ मैदानावरती खेळतोय. बरोबर यार. राईट नंबर द विकेट. हाफ ट्रॅकर खेतला अडबा बाटनं गुंडळलाय, फेकून दिले स्कोर लेगला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला भिरकावून दिलाय. सीमारेषा पार सिक्सर.
ड्राईव्ह केलाय ऑन साईडला, खेळाडू उपस्थित होते बिडॉनला, उत्तम फेक करतील, सिंगल धाव एक पडण्याचा प्रयत्न होतो आणि प्रचंड वेगानं आणि पंचांनी कदाचित DRS कॉल केला. नक्की ते चेक केलं जाईल. पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलं की नाही, बॅट ग्राउंडिंग केली की नाही, या साऱ्या गोष्टी आता चेक केल्या जातील. तिसरे पंच आमचे योगीराज महाराज बुटेरे आमच्यासोबत जोडले जातील आणि त्यांचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. नक्की ते घडले काय. बॅटर सेफ आहेत. फुलटॉस बॉलला आडबा मारता खेचण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं आणि अखेर शेवटचा बॉल येते डॉट. त्यामुळे आता 3 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त धावा 6 होत्या आणि आता या 2 ओव्हरमध्ये जवळपास 32 धाबा इथे बसूर केल्यात. त्यामुळे तुम्ही पाहताय 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 38 धाबा फलकावरती जोडले गेल्यात. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पाणी लवकरात लवकर घेऊन जा. नक्कीच पुढील मॅचच्या नाणेफेकीचा कौलासाठी देखील विनंती करणार. त्याचदरम्यान आपण पाहता कासगाव संघ मैदानाच्या आतमध्ये ॲक्शन दिसतोय आणि याच जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव यांच्या वतीने एक मोठी स्पर्धा आपल्या भेटायला याच विभागामध्ये येणार आहे. जवळपास 7 बाईक आणि 3 ते 3.5 लाख रुपयांचं एकंदरीत पारितोषिक घेऊन स्पर्धा आपल्याला जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव यांच्या वतीनं जरूर पाहायला मिळेल. ज्या खऱ्या अर्थानं स्पर्धेचे प्रमुख आयोजक श्रीमान किरण शेट राऊत आणि हरीश शेट राऊत यांच्या स्वप्नातील ही स्पर्धा 38 खऱ्या अर्थानं म्हटलं जातं की ज्याने शर्यतीन क्षेत्राला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली तो म्हणजेच मोठ्या लक्ष्य आणि या मोठ्या लक्ष्याचे सुप्रसिद्ध मालक अर्थातच कार्तिकी किरण शेट राऊत यांच्या नावाने नेहमीच बैल पळाला आणि खऱ्या अर्थानं शर्यतीन क्षेत्राला ज्या बैलाने एक वेगळी ओळख दिली तेच या स्पर्धेचे प्रमुख आयोजक श्रीमान माजी सरपंच विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कासगाव किरण शेट राऊत यांच्या वतीनं या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांच्या शुभेच्छांचा आपण स्वीकार करून त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करूयात हार्दिक स्वागत आणि वळूयात एकंदरीत सुरू असणाऱ्या ऑनगोईंग मॅचकडे, जिथे कासगाव संघ प्रथमतः मैदानाच्या आतमध्ये करतोय बॅटिंग. पुढची मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही टॉससाठी इन्व्हाइट करत आहोत. कानोर बनाम वसारब या 2 टीममध्ये पुढची लढत. आम्ही 2 टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की आपण रिपोर्टिंग करा. मध्यांतरामध्ये आम्ही टॉस करणार आहोत. काही चेंजेस असतील तर ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू. तत्पूर्वी वळूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. जोबिली हा संघ आज मैदानावरती खेळताना दिसेल. वसारबच्या जागेवरती करण धुळे आणि महेंद्र धुळे यांचा संघ तुम्हाला खेळताना दिसेल. तर जोबिली टीम आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. 3 ओव्हर परफेक्ट 15 मिनिटांमध्ये कंप्लीट झालेत. ओव्हर नंबर 4 पहिलाच बॉल टर्न केला ऑन साईडला, फाईन लेगला निघाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, नाही थांबणार. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन. चौकार आलाय. बाबू खान षटक क्रमांक पहिलं घेऊन आला होता. त्यानंतर आपण पाहिलं 6 धावा आपण पाहिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये आणि त्यानंतर आता आक्रमण. पहिला बॉल चौकार वसूल करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर. फटका तर जबरदस्त खेळला होता. बॅटचा स्विंग भरपूर चांगला होता, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल आता 43 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. यावेळेला देखील पुन्हा एकदा
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु पंचांचा निर्णय डॉट बॉल आलाय आणि बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय की हा व्हाईट बॉल आहे म्हणून आपण चेक करतोय. डॉट बॉल. धावफलक आता 44 सेकंदावरती पूर्णपणे थांबले. या बादमध्ये 3 ओव्हर आणि 3 बॉलचा खेळ संपलाय. 44 44 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. अधिकचा वेळ आता खर्च होतोय. टीम महापोली याचा पण भान ठेवायचं या मॅचमध्ये. लवकरात लवकर बस स्पीडअप करा. बॉल तयार. बाबू खान लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा गोलंदाज तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. पुढचा बॉल. यावेळेला देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बाबेशला तुम्ही पाहताय विकेट सॅक्रिफाईस आता तो करतोय या मॅचमध्ये. सलामीला दाखल झाला आणि अखेर 2 मोठे फटके 2 षटकार आल्यानंतर बाबेश मैदान सोडतोय आणि नवीन खेळाडू मैदानावरती आता वेळ झाली आहे मैदानाच्या मध्ये येण्याची. KL करण लहाने. पुढचा बॉल. राज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. गोलंदाज हसलाय आणि आता फलंदाज रुसलाय कारण त्याला मैदान सोडवावं लागतंय. सेलेक्टचा हा दुसरा झटका लागतो टीम कासगावला. फलंदाज बाद. नवीन बॅटर मध्यवर्ती संदेश राणे दाखल होते या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 4चा खेळ. प्रगती पथावरती असताना धाव फलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल 44. 44 धावा धावफलकावरती पार मिळतील. बॉल तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती होत असताना 4 ओव्हरचा खेळ संपला. आता शेवटचा षटकाचा खेळ शिल्लक. या मॅचमध्ये कोणत्या बॉलरच्या खांद्यावरती जिम्मेदारी देतील कारण दोन्ही बॅटर तुम्ही पाहता सलामी जोडी ढासळली आहे आणि आता मैदानावरती करणच्या साथीनं संदेश राणे.
ओव्हर नंबर 5 बॉलिंग ट्रॅकवरती अरहम पटेल दाखल होते या मॅचमध्ये. समोर करण लहाने. 6 बॉलचा खेळ शिल्लक. 44 धाबा. धाव फलकावरती जोडल्या जातील. बॉल तयार. या मॅचमध्ये दाखल होते पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती अरहम. तुम्हाला पार बीतील. 6 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाज तयार. पहिला बॉल. बॉलर बॅटर करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव इथे एक पडी जाईल आणि त्यानंतर आता दुसरीचा प्रयत्न होतोय. थ्रो खराब आणि 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न. 2 धाबा एक पडल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल. संदेश राणे खरं तर तिसरी धाव घेण्यासाठी इथून तयार होते परंतु कारण सांगितलं थांबायचं. या मॅचमध्ये अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 2 धाबा इथे एक पड जातील. त्यामुळे टीमची टोटल 2 धाबाची 46 धाव फलकावरती तुम्हाला पार बेतील. कासगाव संघ खेळतोय मैदानावरती आणि कासगावची A1 जोडी साईनाथ दादा राऊत आणि त्यासोबत अर्जुन भाई राऊत यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. बढतो यार. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा शरीरावरती आदळतो. एक सिंगल एक पडण्याचा प्रयत्न होतोय. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि कदाचित दुसऱ्या धावेसाठी संदेशला मैदान सोडावं लागेल परंतु स्ट्राईक हवी होती कारण लहानेला ती मिळाली आहे. फलंदाज बाद. बढतो यार. पुढचा बॉल. ड्राईव्ह केला ऑन साईडला. खेळाडू उपस्थित. पंबल झालेत. एक सिंगल एक पडी. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न चालवलाय आणि दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा सौरभला देखील इथून मैदान सोडावं लागतंय आणि सलग आता दुसऱ्यांदा आपण पाहतोय 2 विकेट संपादित करत असताना संघ महापोली. करतील आशंका नाहीये तर एकवटली वेगानं दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि ऋतिकनं या 2 धाबा प्रचंड वेगानं जलद गतीनं ऋतिक लहानेनं या 2 धाबा एकवटल्या आणि अखेर धावफलक 50 धाबा आता कंप्लीट होतात. या मॅचमध्ये 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका येतो तर कमबॅक करेल टीम कासगाव परंतु जर चेंडू डॉट आला तर इथून पुन्हा एकदा आपण पाहतोय शिरकाव करेल संघ महापुली या मॅचमध्ये. परंतु 50 धावा पुरुष असतील का कारण कासगाव संघ आपण पाहतोय बॉलिंग लाईनअप त्यांची स्ट्रॉंग आहे या मॅचमध्ये. बढतो यार. पुन्हा एकदा बॅटची कडा. इथे देखील 2 एकपट्टील. एक सिंगल तर वेगानं दुसरीचा प्रयत्न करतायत. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न चालवलाय आणि अखेर या 2 धाबा हरडीच्या वेगानं आणि चित्त्याच्या चपळाईनं पूर्ण करत असता माहिती आहे करणला एक एक धाव किती महत्वाची आहे. त्यामुळे या मॅचमध्ये पुन्हा एकदा या 2 धाबा इथून एक पडल्या गेल्या 52 धाबा धाव फलकावरती जोडले जातील. अजूनही या मॅचमध्ये आपण पाहतोय शेवटचा 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्यामुळे शेवटच्या 1 बॉलवरती किती धाबा येतील हा देखील प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल. एक ताकदवर संघ खेळतो मैदानावरती श्री गणेश कासगावच्या विरोधात सिकंदर स्पोर्ट्स महापोली या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा आपण पाहतोय संघ कासगाव खेळत असतो मग कधी मिताली 11 आदरणीय बाराम कांबरी साहेब यांच्या मुलीच्या नावानं तर कधी कार्तिकी 11 किरणजी राऊत साहेब यांच्या मुलीच्या नावानं तर कधी हरीशदादा राऊत हे पुरस्कार ते असतात. इथे 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 पाहावं लागेल घडलंय काय तर एक सिंगल पुन्हा एकदा एक पडली. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावेसाठी मैदान सोडावं लागेल.
सलग तिसऱ्यांदा आपण पाहतोय खरं तर डायमंड डकचा शिकार ठरत असताना ऋतिक आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल परंतु 1+1 अशा 2 धाबे ते बीतील आणि अखेर आता नवीन बॅटर मैदानावरती सूरज लहाने. आज नितेश लहाने मैदानाच्या मध्ये अद्याप उतरला नाही. त्याचं कारण उरण रायगड या स्पर्धेमध्ये खेळत असताना छातीवरती लागलेला तो बॉल आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल खरं तर दुखापत झाली, हानी झाली आणि खरं तर आता थोडासा बॅकफूटवरती आहे. परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळते त्यावेळेस आपण पाहिलं खरं तर देवरीची स्पर्धा गाजवली. एक मोटार बाईक त्यानं जिंकली आपल्या टीमसाठी खेळत असताना. त्यामुळे त्याचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. सर्वात जास्त खरं तर सराव करणारा खेळाडू जर कोण असेल तर नितेश लहाने, कासगाव टीमचा एक सुपरस्टार म्हणून त्याची ओळख आहे. या मॅचमध्ये आपण पाहतोय शेवटचा बॉल शिल्लक आहे. 2 धाबा एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्या आणि आता त्या किती बागात पडतील हे देखील चित्र तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. बरोबर तयार बॉल ट्रॅकवरती अंतिम बॉल. शेवटचा बॉल टर्न केलाय. पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. सिंगल इथे एकपडली. सूरजला तुम्ही पाहताय वेगाने तो निघालाय. 2 धाबा इथे एकपडल्या जातील कारण आता भरपूर थकलाय या मॅचमध्ये. 2 धाब्याच्या साथीने अब तक 56 धाबा तुम्हाला फलकावरती पार मिळतील आणि आता 57 धाबाचं लक्ष या मॅचमध्ये. चला दोन्ही टीम टॉससाठी लवकरात लवकर या. मी विनंती करतो दोन्ही संघाचे संघनायक कानोर बॉयज आणि त्यासोबत जोबेली सचिन दादा धुळे यांचं आगमन झालंय. बदलापूर प्रीमियर लीगचे दमदार आयोजक आणि आमचे नकुलदादा राऊत. या आपण टॉस संपन्न करू. टॉस बॉक्समध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक ऋतिक भोईर सोबतच आहेत नकुलदादाच्या, कारण त्यांच्या पंचक्रोशीतील हा संघ आहे ताकदवर संघ. कानूर बॉईजच्या विरोधात जर्मन जोबेली. चला कॅप्टन उपस्थित व्हा ताबडतोब. कानोर बॉयज बनाम जोवेली या 2 टीम मध्ये मॅच. कानूर टीमचे कॅप्टन पोहोचले. टीम जोवेली कॅप्टन लवकरात लवकर या. मी या स्पर्धेचे सह आयोजक संतीजी देसले याला विनंती करेल आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल संपन्न होईल. सर टीम जोवेली कॅप्टन लवकरात लवकर या. विवेक स्वतः कॅप्टन आहेत. सर आपण टॉस संपन्न करू. छापा आणि काटा नाण्याच्या 2 बाजू आला एक काटा. टॉस जिंकला. निर्णय काय? काही हरकत नाहीये. आपल्यासोबत नकुलदादा आहेत. आपल्यासोबत नकुलदादा आहेत. आपण त्याच्याशी चर्चा करू कारण एक जुने जाणते खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. नकुलदादा काय म्हणाल? खरं तर याच क्रीडांगणावरती खेळत असताना अप्रतिम खेळ आपण पाहिला आणि त्यानंतर कान्होर गावामध्ये याच क्रीडांगणावरून पहिली बाईक तेजस राऊतने जिंकली. काय म्हणाल हे क्रीडांगण किती लकी आहे? तसं बघितलं तर हे ग्राउंड खूप लकी आहे आम्हाला. जेव्हा जेव्हा खेळतो इथे क्वालिफायच होतो आणि ह्याच ग्राउंडवर आमची जवळजवळ 15 वर्ष आम्ही क्रिकेट खेळलो आणि गावात पहिली बाईक आली. इतका आनंद झाला खरंच. खूप म्हणजे खूप छान वाटलं आणि ती तेजस राऊतला मिळाली. अप्रतिम खेळ केला त्याने. याच क्रीडांगणावरती मला खरं तर सांगायला आवडेल एक अशी स्पर्धा ज्या स्पर्धेने आपण पाहिलं असेल पूर्ण बदलापूर नाही तर कल्याण डोंबिवली नाही तर ठाणे रायगड पालघरमध्ये त्या स्पर्धेची चर्चा होती. जगन्नाथ स्मृती चषक त्या क्रीडांगणावरती या क्रीडांगणावरती खेळत असताना खरं तर त्या मॅचमध्ये आपण पाहतोय क्वालिफायरचा सामना खरं तर गमावला आणि त्यानंतर बाईक देखील गमावली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा कानोर बॉईज संघ म्हटला की नेहमीच आपण पाहतोय सर्वच खेळाडू मग जॉब करत असताना आपण पाहतोय क्रिकेट खेळत असतात. काय सांगाल कशा प्रकारे हँडल करता? पहिली गोष्ट आम्ही कधी पोल बघून खेळतच नाही. फक्त पोरांना सुट्टी कधी आहे तो दिवस बघायचा आणि तो मग दिवस भिवंडी असो रायगड असो कुठलाही संघ असतो. आम्ही संघांची कधीच चिंता करत नाही की हा संघ आहे लो आहे हाय. फक्त पोरं अवेलेबल पाहिजेत त्या दिवशी आम्ही कुठे खेळायला तयार असतो. शेवटचा प्रश्न. पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही खेळत असतात परंतु छत्रपती चषक या स्पर्धेचं आयोजन गीतेजी मोहन ठाकरे साहेब, तेजेजी मोहन ठाकरे साहेब आणि संतेजी देसले साहेब त्यासोबत छत्रपती 11 कुळगाव टीमचं आयोजन आणि नियोजन कसं वाटते आल्यानंतर? ग्राउंडबद्दल तर बोलू
म्हणजे काही शब्दच नाही आहे, ग्राउंडच आहे. पण तेजसने आणि गीतेशने एकदा सांगितलं की तुम्हाला खेळायचं आहे. बोला ठीक आहे, आमची एंट्री ठेव, काही प्रॉब्लेम नाही. आयोजन तर खूप छान आहे आणि आम्हाला एंट्री दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. हे होते टीम कानूर बॉयजचे कॅप्टन. अप्रतिम खेळ त्यांनी प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळला. आज देखील इनॅक्शन मध्ये आहेत. परंतु त्यांच्या विरोधात एक ताकदवर संघ जे अरमान जोबिली, महेंद्रजी भगवान धुळे यांचा अगबंजरी जे संस्थापक आहेत आणि बदलापूर प्रीमियर लीगचे एक दमदार आयोजक म्हणून त्याची ओळख आहे. आपलंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कोणी कुठेही जाऊ नका. 70 धावाचं टार्गेट या मॅचमध्ये. महापोली बनाम कासगाव. आणि आता माता जशी सुरुवात होईल मायक्रोफोनवरती येतील आमचे साथी समालोचक. वंजारपाडाचा एक गोडाबाज पियुषजी बाबरे सर. धन्यवाद. बघा आमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे जो बॅनर आहे तिथल्या ज्या कोणाची बाईक असतील स्कूटी असेल आपण तिथून काढा, कारण काही पाहुण्यांचं इथे आगमन होणार आहे. त्यामुळे आम्ही विनंती करतो ते थोड्याच वेळात आपण लवकरात लवकर काढा त्या बाईक. मॅचला सुरुवात झाली आहे. सुरुवात निघालाय चेंडू पहिल्याच बॉलवरती. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती महाराजांचं संगीत तुम्ही डीजे गणेश यांच्या वतीनं ऐकत असताना पहिल्याच बॉलवरती सुरुवात झाली आहे चौकारानं. टार्गेट आहे 57चं. पहिला चेंडू चौकार. सेल्फ डिफेन्स फ्रंट फुटला बाहेर काढत चान्स ऑफ रन आउट. क्लोज कॉल होता. करण लहाने स्वतः बॉलिंग एंड पासून धावत पोहोचले होते. फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग करत असताना एक सिंगल. अरबाज पटेल आणि बाबू ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चौकार. दुसऱ्या बॉलवरती सिंगल. या एंडने आपण वॅगन व्हीलचा जर विचार केला तर जास्तीच्या धावा लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये येताना पाहिलेला. ऑन साइडच्या तुलनेनुसार ज्याप्रमाणे वाऱ्याचा ओघ आहे या क्रीडांगणावरती लेफ्टी बॅट्समनला नक्कीच ऍडव्हान्टेज देईल हा एंड. बघूयात कशा प्रकारची गोलंदाजी करण्यात येईल. बरोबर टायमर सेट करण्यात आलेला 8. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय खरं तर आदित्य योगी फाउंडेशनचे आमचे प्रेसिडेंट आदित्यजी यांचा इथे शुभागमन झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलंही मनपूर्वक स्वागत. हाफ टॅकर खेचून मारण्याचा प्रयत्न. दूर शफल झाले होते. क्रीजचा वापर करत ऑप्सिकच्या भरपूर बाहेर निघाले होते, परंतु वेग होता लहान याच्या चेंडूवरती. त्या चेंडूला पेसला बीट करू शकलेले नाहीयेत. निर्धाव चेंडू. डॉट बॉल. धावात आतापर्यंत 5. पहिलं षटक सुरू. 3 चेंडूचा खेळ संपुष्टात आलेला. पहिला पॉवर प्लेचं षटक सुरू. अधिकचा वेळ घेणार नाहीये त्याची नोंद घ्या. बरोबर 8:32 ला पहिला चेंडू पडलेला. इट्स 5 ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. 57चं टार्गेट. प्रत्येक षटकामागे जवळपास 11चा आस्किंग रन रेट. बॉल होते या लॉफ करण्याचा प्रयत्न. फिंगर रोल करतात. स्लाइडली ओ पिच होता. टप्पा पडल्याच्या नंतर किंचितसं वलन. फायदा मिळत असताना गोलंदाज लहानेला. डॉट बॉल. करण लहाने मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलेला. मग ते गावासाठी क्रिकेट असू द्यात, स्वतःच्या गावासाठी मोठ्या प्रमाणात क्रिकेट तो खेळला. गावाने सुप्रसिद्ध तो नक्की झाला. त्यानंतर विभागासाठी मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळला. तालुका क्रिकेट, त्यानंतर प्रीमियर लीग. तालुक्याच्या त्याने गाजवल्या. फुल टॉस. खराब बॉल होता. बाबून खराब चेंडूवरती फक्त दिशा दाखवली दिशा आणि गोलंदाजाची झाली दशा. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. धावा 4. आलाय चौका. रुई ऑप्टिशियसचे प्रोप्रायटर श्रीमान शंकरजी विशे साहेबांचं आगमन झालेले. त्यांचं हार्दिक स्वागत. या सरमॅन बाबून उडवलाय चेंडू. हाफ ट्रॅकर होता. फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. ठोकला षटकार. पहिल्या षटकाचा डाव इथून अटपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस करण लहानेच्या विरोधामध्ये
अरबाज पटेल आणि बाबून बनवली पार्टनरशिप बिनगडी बाद. 1524 चेंडूंमध्ये आता 42 इक्वेशन. इट्स एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 15 विथआउट लॉस. पहिल्याच ओव्हर मध्ये वसूल केल्या धावा 15. 15 ऑन स्कोर कार्ड. सेकंड ओव्हर मध्ये राज लहाने आलेत. राज लहाने यांना संधी मिळते सेकंड ओव्हर मध्ये. या क्रीडांगणावरती बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत. सुप्रसिद्ध असणारे क्रीडांगण, मोठमोठ्या स्पर्धा, डे नाईट फॉर्मॅट, डे फॉर्मॅट, स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर स्मृती चषक, स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलावर आपण पाहिलेला. बोलतो यार झाली सुरुवात. ऑन साइडला स्वीप करतात. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक राज भोईर होते त्या ठिकाणी उपस्थित. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फक्त सिंगल लेगच्या मदतीनं संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 16 या धावा संख्येवरती. 16 ऑन स्कोर कार्ड. टार्गेट 57चं आस्किंग रन रेट होतं 11चं. झालेल्या 16. 23 चेंडूंमध्ये 41. 41 फ्रॉम अपकमिंग 23. क्रीडांगणावरती बरेचशा मोठमोठ्या स्पर्धा घडलेल्या आहेत. बरेचसे मोठमोठे विक्रम घडलेले आहेत. श्रीमान समीरजी शेख साहेबांचं नुकताच आगमन झालेलं आहे. साहेबांना मी विनंती करत आहोत की आपण सन्मानानं आपल्या व्यासपीठावरती यावं. छत्रपती चषकामध्ये आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. बोलत या. हाफ ट्रॅकर होता. हुक करण्याचा प्रयत्न. वेग होता. प्लस टर्न होता. विथ व्हेरिएशन बॉलिंग करत असताना डॉट बॉल. लॉफ करतात. स्लॉक स्वीपचा प्रतिम नजराणा. जितक्या वेगाने आला तितक्याच वेगाने पाठवला. हवेच्या लाटांवरती सुआरोन निघाला चेंडू. बाबूच्या बॅटमधून विध्वंसक फटका. षटकार. की आपण आसन ग्रहण करून या सामन्याचा आनंद घ्यावा. आपला आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहोत. धावा झालेले 6च्या मदतीने 22. 21 चेंडूंमध्ये 35 धावा संख्येची गरज. एकवीस चेंडूंमध्ये 35. पुन्हा लॉफ करण्याचा प्रयत्न. व्ही मध्ये मिड ऑफ आतमध्ये चान्स ऑफ रन आउट. मिस्टेक. चुकीला नाहीये माफी. धावा कमी आहे. त्याच दरम्यान निघून चाललेला आहे चेंडू. क्रीडांगणाला आग लावत सीमा पारदंदन करत पुन्हा 4 धावा. आता हवे ते ब्रेक थ्रू. पहिली विकेट मैदानाच्या यस आली आहे बाहेर. सफलता गोलंदाज राजला मिळत असताना बाबू परतेल मैदानाच्या बाहेर. 26 ला धक्का पहिला. बॅट्समन आउट.
थँक्यू सो मच. इक्वेशनचा विचार केला तर ओव्हरऑल 8 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल 20 खेळला. बाबून ॲज अन ओपनर चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये त्यांनी केली. नवीन फलंदाज सैफ कुरेशी आता मैदानाच्या आतमध्ये. सफलता मिळाली नुकताच राजला. 19 चेंडूंमध्ये 31 इक्वेशन. एकोणीस चेंडूंमध्ये 31 फ्रॉम 19. लॉफ करतात. एक्स्ट्रा कव्हरिंग ऍक्शन जेलची शक्यता. पकडली कॅच. बॅक टू बॅक दुसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये. सहजतेने हार मानेल तो कासगाव संघ कसला. 26 ला दुसरा धक्का महापोली टीमला. 26-2 फलंदाज बाद. उर्वरित 18 मध्ये 31 धावसंख्येची गरज आहे. अठरा चेंडूंमध्ये आता विजयासाठी 31 झालेले कमबॅक. या क्षणाला बॅक टू बॅक 2 विकेट. गोलंदाज राजला 2 सफलता. नवीन फलंदाज महारूप आलेले आहेत आणि नवीन गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्कवर तर राज भोईर यांना प्राचारण करण्यात आलेलं आहे. (26) 26 बनलेले आहेत 18 चेंडूंमध्ये 31. राज आलेत बॉलिंग मार्क वरती. हे निर्णायक षटक असणार आहे खास करून कासगाव संघासाठी. मागवात या ओव्हर मध्ये कमीत कमी धावा जास्तीत जास्त विकेट. बॉल होते या साइड आर्म बॉलिंग चॉप करण्याचा प्रयत्न वेगवान टाकला होता. पुनरावृत्ती कदाचित पंजाब किंग्स खेळत असताना श्रेयस अय्यरनं बुमराच्या विरोधामध्ये यॉर्करला लेट कट खेळून केलेला चौकार. तशाच प्रकारचा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल. एकच्या मदतीने टीमची टोटल धावणं पोहोचलेली 27-27. महारूफ बावे आलेले नवीन फलंदाज. एक सिंगलच्या मदतीने इक्वेशन मध्ये पुन्हा चेंजेस. 17 मध्ये आता 30 इक्वेशन. रंगेली मॅच. पुन्हा बॉल होते यार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. पंचांचा इशारा. चांगला टाकला होता. क्षणाला शरीरापासून दूर ठेवला. मारूफ नवीन फलंदाज अरबाज पटेल त्याच्या सोबतीनं बॅटिंग करत असताना बाबूनं चांगले बॅटिंग केली. 8 मध्ये इंडिव्हिज्युअल 20. कारण पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये ज्या सुरुवात पाहिजे होती तशी स्टार्ट तसा हेल्दी रन रेट ब्राईट स्टार्टने केलेली सुरुवात. आता राजवरती जबाबदारी वाढलेली आहे ज्या संघाला कमबॅक मिळवून देण्याची. 17 मध्ये 29. 29 फ्रॉम अपकमिंग 17. राजवरचं हे महत्वाचं षटक कारण तिसऱ्या षटकामध्ये तिसरा फ्रेश गोलंदाजाचा वापर खासगाव संघाच्या वतीने करण्यात आला. पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अपेक्षण चेंडू खाली राहिलेला सबमरीन चेंडू होता. साइड आर्म बॉलिंग फायदा उचलत असताना निर्धाव फेकलेला आणखीन एक डॉट बॉल. 16 मध्ये 29. 29 फ्रॉम अपकमिंग 16. रंगली आहे मॅच. दोन्ही टीमला हार नाहीये मंजूर. दोन्ही टीमला जिंकणं जरूर. आता नाही तर कधीच नाही. मग पूर्ण वर्षभर या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. कोलात पुन्हा डॉट बॉल. झालेला कमबॅक. दिलेला सिग्नल. खऱ्या अर्थानं कासगाव संघाच्या राज भोईरनं त्याने फेकलाय आणखीन एक डॉट बॉल. फक्त 2 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. इक्वेशनचा विचार केला 15 चेंडूंमध्ये 29 ची अजूनही गरज आहे. या 29 धावा चेस केल्या जाणार की डिफेंड केल्या जाणार. जशी बाबूची विकेट गेली तसा थोडासा मेंटल प्रेशर बनलेला महापोली टीमवर.
लॉफ करतात, एक्स्ट्रा कव्हर बीट झालेत, डीप कव्हर पॉइंट बघूयात खेळाडू पोहोचतील का. लॉंग चेस, गुड फिल्डिंग. सेकंडचा कॉल, 2 धावा जोर पूर्ण. शॉर्ट कव्हर पॉइंट थोडेसे पुढे आले होते. मिळतात या चेंडूवरती धावा 2. या 2च्या मदतीनं संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली 30 वरती. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 चेंडूंमध्ये 27 इक्वेशन रंगली आहे. मॅच 50-50 झाली आहे. मॅच बॅलन्स. कदाचित रिव्हर्स स्विच हिटचाच फटका अडवण्यासाठी डीप थर्ड मॅनला खेळाडू प्लेस करण्यात आलेला. शॉर्ट कव्हर पॉइंट ठेवला तो थोडासा पुढे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू लॉंग ऑफ बाहेर ठेवण्यात आला. लॉंग ऑन बरोबर मिड विकेट. स्क्वेअर लेगला डीप मध्ये खेळाडू. फर्स्ट स्लिप, लेग स्लिप. खोला टाकलाय, चॉप करतात. शॉर्ट कव्हर पॉइंटला बीट केला. सेकंडचा कॉल आहे लॉंग चेस खेळाडूसाठी. पहिली तर कंप्लीट कॉल, सेकंडचा दुसरी देखील या क्षणाला झालेली आहे. बघता बघता पूर्ण या एंडने फटके येत नाहीयेत, परंतु कव्हर रिजन मध्ये मारूफच्या बॅट मधून आले सुंदर 2 फटके. ज्या 2 चेंडूंमध्ये 4 धावा त्यांना मिळाल्या. टोटल झालेले 32. आता 13 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. 13 चेंडूंमध्ये विजयासाठी 25 धावा संख्येची गरज आहे. एंड बदलल्याच्या नंतर कदाचित या धावा ऑन पेपर तुम्हाला छोट्या दिसतील, परंतु ज्या प्रमाणेचा बॉलिंग अटॅक कासगाव संघाकडे, त्या प्रमाणचा बॉलिंग अटॅकच्या विरोधामध्ये मॅच 50-50 बॅलन्स राहील यातील मात्र काही शंका नाही आहे. परंतु हा बॉल निर्णायक आहे राज भोईरचा. याच आधीच्या ओव्हरमध्ये 2 विकेट आले जरूर, त्यानंतर झाली मॅच बॅलन्स. 13 मध्ये 25. एज स्टॉपेज लागलेली मिस टायमिंग आहे. राज भोईर स्वतः धावतात. बघूयात. ओ कॅस्ट्रॉप, चांगले प्रामाणिक प्रयत्न होते राज भोईरचे. शेवटच्या क्षणाला चेंडू हातामधून निसटला. चेंडूवरती धावा झालेल्या पूर्ण 2 ओव्हर झालेल्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर महापोली संघ चेस करत असताना बनल्या धावा 34. 12 बॉलचा एकंदरीत खेळ बाकी. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 23 धावा संख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 12 बॉल 23. त्याला स्पीड अप करा ताबडतोब. 12 चेंडूंमध्ये आता 23 इक्वेशन बाकी राहिलेल्या मॅचला ताबडतोब आपण सुरुवात करा. कासगाव संघानं बघूयात कमबॅक नक्की केलंय, कारण ज्याप्रमाणे मारूफने 3ऱ्या ओव्हरमध्ये डाव सावरलेला. महापोली बनाम कासगाव या 2 टीम मध्ये मॅच तुम्ही एन्जॉय करतात. कासगावकरांच्या वतीने अर्थातच जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये आमदार चषक 2026 जवळपास 7 बाईक 3.5 लाख रुपयांचं पारितोषिक असणारी स्पर्धा. आदरणीय माजी सरपंच विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कासगाव किरण शेठ राऊत आणि त्याचबरोबर समाजसेवक हरेशजी राऊत साहेबांची स्पर्धा, स्वप्नमय स्पर्धा, जी स्पर्धा सातत्याने मागच्या 1 ते 2 महिन्यांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेमध्ये राहिलेली आहे. ती स्पर्धा आलेली येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये 13 पासून 18 एप्रिल पर्यंत तब्बल 7 बाईकची स्पर्धा याच कासगावकरांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. तत्पूर्वी तुम्ही आनंद घेतात. जाणता राजा छत्रपती सीसी कुलगाव अर्थातच जाणता राजा अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या अर्थानं नावानं ठेवण्यात आलेली स्पर्धा. त्यांच्याच आशीर्वादाने नेहमीच कुलगाव संघ या विभागामध्ये, कर्जत विभागामध्ये, रायगड ठाणे विभागामध्ये खेळत आलेले आणि त्यांच्याच आशीर्वादानं ठेवण्यात आलेली स्पर्धा. मजा येणाऱ्या मॅच मध्ये 12 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 23 धाव संख्येचं इक्वेशन. बॉलिंग मार्क वरती करण लहाने. पहिला बॉल सेल्फ डिफेन्स, फ्रंट फुटला बाहेर निघत पहिली सिंगल वेगाने कंप्लीट केलेली. मारूफला देण्यात आलेले स्ट्राईक 1च्या मदतीने धावा झालेले 35. 11 बॉल मध्ये आता 22 धाव संख्येची गरज आहे. भरपूर काही निर्भर आहे या मॅच वरती, या ओव्हर वरती. करण लहाने वरती जबाबदारी टाकण्यात आलेली आहे.
बडे मॅच का बडा खेळाडी म्हणून त्याची ओळख आहे. कासगाव एक्सप्रेस फास्ट अँड फ्युरियस म्हणून त्याची असणारी ओळख. जाणता राजा क्रीडा मंडळ मधील हा सदस्य कासगाव गावासाठी मोठ्या प्रमाणाचा क्रिकेट तो खेळला. त्यानंतर आपल्या परिसरासाठी मोठ्या प्रमाणाचा क्रिकेट तो खेळला. तालुका गटावरती जाऊन त्याने आपल्या स्वतःला सिद्ध करत नाव लौकिक त्याने केलं आणि त्यानंतर जिल्ह्यासाठी खेळत असताना देखील ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेळाडू चमकला. आता गावासाठी नावासाठी खेळत असताना 11 मध्ये 22 लॉफ करण्याचा प्रयत्न चांगला टाकलेल्या क्षणावरती 5व्या ते 6व्या यष्टीला केंद्रित करून टाकणारा हा चेंडू थोडासा कासगाव एक्सप्रेस मैदानावरती आल्याचे सिम्पटम्स आता दिसू लागलेले. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूंमध्ये 22 ऑल ऑफ करतात. लॉंग ऑफ इन ऍक्शन झेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल पकडली आहे झेल. सौरभ लहाने सेफ हँड मध्ये चाललेला चेंडू. महत्वाच्या क्षणाला महत्वपूर्ण विकेट आलेले मारू परतलेत मैदानाच्या बाहेर. धक्का तिसरा. मापोली टीमला 35 ला 3. उर्वरित 9 चेंडूंमध्ये 22 धाव्यांची गरज. ठोक डीजे. ती असू द्यात कासगाव संघ जर तुमच्या विरोधामध्ये खेळतोय तर तुम्हाला कुठलीच धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकणार नाहीये. कारण जवळपास आपण पाहिलं तर या एंडनं खोऱ्यानं धावा येत होत्या जिथे 12 बॉल मध्ये 2300 गरज होती. आता तोच इक्वेशन आलेलं 9 चेंडूंमध्ये 22 धावसंख्येची गरज. म्हणूनच मी मागाशी देखील उल्लेख केला की जिथे किती धावा असू द्यात कासगाव संघाच्या अगेन्स्ट तुम्हाला विजयाची गॅरंटी तुम्ही देऊ शकणार नाही. लॉफ करण्याचा पुन्हा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर इन ऍक्शन. पहिली सिंगल वेगानं कंप्लीट. एकेरी दुहेरीनं काही फरक पडणार नाहीये कासगाव संघाला. आता इक्वेशन बघता बघता थोडस जड होत चाललेलं. 8 चेंडूंमध्ये 21 धावसंख्येची गरज. ज्याप्रमाणे बाबूनं सुरुवात केली होती ती सुरुवात ती कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवू शकलेले नाहीयेत. बाबूची विकेट गेल्याच्या नंतर मारूफनं चांगली साथ दिली. अरबाज पटेलनं चांगली ओपनिंग पार्टनरशिप जरूर बनवली परंतु हो चांगला फटका कनेक्ट झालेला. जवळपास खेळाडू नाही येत. निघून चाललेला चेंडू मोक्याच्या वेळी ही खऱ्या अर्थानं संजीवनी प्राप्त करून देणारा आलेला अरबाज पटेल यांच्या बॅटमधून चौकार. धावसंख्या झालेली 40. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 17 धावेंची गरज. थँक्यू. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. चांगली रंगली आहे मॅच. शेवटच्या क्षणापर्यंत चालली आहे कारण 2 ताकदवर टीम मध्ये ताकदवर बॅटल. 7 बॉलचा खेळ बाकी. 7 मध्ये 17. शेवटचा निर्णायक चेंडू. करण लहाने तयार. कोलात होता चेंडू. बरोबर यॉर्क लेंथला टाकला होता. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये घेतला. डीप फाईन लेग ठेवण्यात आला होता. वेगवान चेंडून षटक क्रमांक 4 झालेले पूर्ण. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर या ओव्हर मध्ये धावा आलेले त्या फक्त 6. करण लहानेची बॉलिंग आवडली असेल तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. ज्याप्रमाणे त्याने मिळून दिलेलं आपल्या टीमसाठी कमबॅक. आता इक्वेशन 6 चेंडूंचा खेळ बाकी. 6 चेंडूंमध्ये 17 धावेंची गरज. चला मॅचचा रिदम आपण तोडू नका. मॅचचा रिदम आपण तोडू नका. ताबडतोब फिल्डिंग लावून घ्या. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये 17 ची गरज. टार्गेट ऑन पेपर छोटं परंतु समोरचा संघ देखील तितकाच
ताकदवान होतं. महापोलीस संघाने नक्की चूक झाली कुठे. पहिले जी सुरुवात त्यांना मिळाली त्या सुरुवातीला ते कन्सिस्टन्सी मध्ये मेंटेन ठेवू शकलेले नाहीये. त्या कारणास्तव आता शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 17 धावत संख्येचं इक्वेशन वरती आली आहे मॅच. 6 बॉल 17. श्रीमान समाधानजी कांबळे साहेब यांचं नुकताच आगमन झालेलं आहे, ज्यांच्या वतीने आपल्याला संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडूंची व्यवस्था करण्यात आलेली आहे. असे दिलदार पुरस्कर्ते, दिलदार व्यक्तिमत्व साहेबांचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहोत. वळत मॅचच्या दिशेने 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 17 धावत संख्येची गरज. बॉलिंग मार्क वरती गोलंदाजी साठी आलेला आहे हर्षद राऊत. 6 बॉल 17 धावा. खोला टाकलाय, पाठीमागे निघाला चेंडू. या बॉल वरती सिंगल कंप्लीट. छोटा पॅकेट बडा धमाका. नवीन चेहरा कासगावकरांच्या वतीने लॉन्च करण्यात आलेला आहे, तो म्हणजेच हर्षद. बॉलिंग मार्क वरती एक सिंगल या बॉल वरती. आता इक्वेशन बाकी राहिलेलं आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 16 धावत संख्येची गरज आहे. बाबूची पारी आठवावी लागणार आहे. अरबाज पटेल आज ओपनर आलेला, त्याचा आय सेट झालेला बरोबर चेंडूंवरती आणि या एंडने येताना खोऱ्यानं धावा आपण पाहिलेल्या आहेत. 5 बॉल मध्ये आता 16 ची गरज आहे. बघूयात हर्षद कडे कमवण्यासाठी काय आहे आणि अरबाज पटेल यांच्याकडे गमवण्यासाठी काय. रंगली आहे मॅच. 2 ताकदवार टीम मध्ये ताकदवार सुरू आहे हा संघर्ष. 5 बॉल 16 धावा. एक्स्ट्रा कव्हरला खेळतात, इनफिल्डला क्लिअर करत आउटफील्ड साठी लॉंग चेस खेळाडू. बघता बघता त्यांना बीट करून निघून चाललेला चेंडू क्रीडांगणाला आग लावत सीमा पार. मोक्याच्या वेळी धोक्याची घंटा. धावा 4. आलाय चौकार. अध्यक्ष श्रीमान उपाध्यक्ष साहेब दीपकजी राऊत साहेबांचे सुपुत्र हर्षद राऊत. वय वर्ष लहान आहे, मूर्ती लहान आहे, परंतु कीर्ती महान आहे. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती त्याला फार कमी वयामध्ये मिळणारी ही संधीचं सोनं तो नक्कीच करेल. एक चांगल्या गायडन्सची त्याला गरज आहे. खऱ्या अर्थानं जसा पॉलिश पेपरनं सर्व काही गोष्टी घडल्या जातात, घिसल्या जातात, त्याप्रमाणेची पॉलिश देण्याची आता गरज आहे. त्यासाठीच 2 सिनियर खेळाडू काही ना काहीतरी कानमंत्र हर्षदला देत असताना झालेली आउटफील्ड मध्ये चूक. आता इक्वेशन 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंमध्ये 12 धावत संख्येची गरज आहे. महापोली बी बनाम श्री गणेश कासगाव या 2 टीम मध्ये सुरू आहे मॅच. 4 बॉल 12 धावा. गोलंदाज तयार हर्षद राऊत. पटेल साठी हा चेंडू ऑन साइडला. चेंडू टर्न करतात, बॅटचा चेहरा लवकर क्लोज केला. पहिली वेगाने कंप्लीट. बरोबर झालेला थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंडला, म्हणजेच अरबाज पटेल राहील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. या बॉल वरती 1 रन जरूर मिळते. 1च्या मदतीने संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली 46 या धावत संख्येवरती. आता विजयासाठी 3 बॉलचा खेळ बाकी. 3 चेंडूंमध्ये 11 ची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम आहे. 3 बॉल 11 धावा. काय रंगली आहे मॅच. तीन बॉल 11. लॉफ करतात, हवे ते चेंडू. तोही चाललाय सीमा पार. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. ठोकलाय षटकार. डीजे आशिक अन्सारीच्या बॅटमधून मोक्याच्या वेळी हा 440 वोल्टचा झटका देणारा षटकार आलेला. आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंमध्ये 5 धाव संख्येची गरज आहे. महापोलीस संघ दूरवरचा प्रवास करून आलेला, परंतु ते मैदानाच्या आतमध्ये सांगत असताना इलाका तुम्हारा लेकिन धमाका हमारा. आशिकनं टोकला महत्वाच्या क्षणाला हा षटकार. आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे.
दोन चेंडूंमध्ये विजयासाठी 5 धावसंख्येची गरज आहे. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, कभी खुशी कभी गम, आप में दम तो हम भी नहीं है किसी से कम. या गुलाबी थंडीमध्ये अंगावरती शार आणणारा हा सामना, प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना आलेला शेवटच्या टप्प्यावरती. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आता 2 चेंडूंमध्ये 5 धावसंख्येची गरज आहे. म्हटलं जातं हुनर तो सब में होता है, बस किसी का छिप जाता है तो किसी का छप जाता है. टॅलेंटेड क्रिकेटर आहे दोन्ही. आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंमध्ये 5 ची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. हाफ ट्रॅकर शरीराचा वेध घेतो, पाठीमागे निघाला चेंडू. या बॉल वरती 1 रन झालेली आहे पूर्ण, म्हणजे आता 1 बॉल मध्ये 4 धावसंख्येची गरज. क्रिकेट फुल टाइम पास ज्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केलेली आहे, त्याच सामन्याची आतुरतेने वाट पाहणारा सामना आलेल्या प्रेक्षकांच्या भेटीला. चला मॅचचा रिदम आपण तोडू नका कृपया करून. ताबडतोब मॅचला सुरुवात करा. शेवटचा 1 चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे. महत्वाचा आहे सामना, परंतु अधिकचा वेळ आपण घेऊ नका हीच विनंती आम्ही दोन्ही टीमला करत आहोत. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 धावसंख्येची गरज आहे. बघूयात कशा प्रकारची फिल्डिंगची व्यूहरचना आखली जाईल. नेक्स्ट मॅच मध्ये जोविली संघ इन ऍक्शन फिल्डिंग करताना आपल्याला दिसून येणार आहे. बॅटिंग साठी कानूर बॉयज मजा येणार मॅच मध्ये. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 धावसंख्येची गरज आहे. पटापट मॅचला सुरुवात करा. जब तक ना सफल हो चैन की नींद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 4 धावा. कासगाव बना महापोली. ऑन साइडला टर्न करतात क्षेत्ररक्षक पोहोचलेत. 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न केलेला नाहीये, म्हणजे सामना इथून जिंकलेला आहे. श्री गणेश कासगाव टीमनं अभिनंदन. टीम कासगाव अभिनंदन. 17 वर्षाच्या हर्षद राऊतनं वाचवला आपल्या संघासाठी हा सामना, आणि हा सामना इथून जिंकलेला श्री गणेश कासगाव संघानं अभिनंदन टीम. आज 17 वर्षाच्या मुलाला मिळालेली संधी. हर्षद राऊत नवीन चेहरा कासगावकरांचा, आणि त्याने वाचवला आपल्या संघासाठी. सामना मॅच इथून जिंकलेली आहे, परंतु काय सामना इथून काय मॅच इथून रंगली. महापोलीस संघाने देखील म्हणलं जातं इतिहास पराभवाची देखील नोंद घेतं, परंतु फक्त संघर्षामध्ये दम पाहिजे. तोच ताबडतोब संघर्ष दिलेला आहे महापोली टीमनं. अभिनंदन आपलं सुद्धा. चला चला फिल्डिंग लावून घ्या. नेक्स्ट मॅच जोविली संघ फिल्डिंग लावून घ्या. महापोली टीमच्या कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करत आहोत की आपण ऑर्गनायझिंग टीमचे मॅनेजमेंट टीमच्या सदस्य यांच्याशी संपर्क साधायचा कॉमेंटरी बॉक्स मध्ये. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राज लहाने ठरला. सामन्याचा सामनावीर. 2 विकेट प्लस 25 धावा. अष्टपैलू कामगिरी, जेन्युअन ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्याचा राहिलेला तो राज लहाने ठरलेला या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच आम्ही